नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपल्याला परत एकदा शिवसेनेबद्दल, एकनाथ शिंदे गटाबद्दल आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीबद्दल बोलायचं आहे. शिंदे सरकारने येता क्षणी झपाझप निर्णय घ्यायला सुरुवात केलेले आहेत आणि ते निर्णय घेताना शेजारी आपल्याला माहिती आहे की नेहमीप्रमाणेच सातत्याने देवेंद्र फडणवीस बसत असतात. ते उपमुख्यमंत्री आहेत आणि ते ज्या पद्धतीने शेजारी बसलेले असतात त्यावरून कदाचित काही जणांना असं वाटेल की रिमोट कंट्रोल शेजारीच बसला आहे का, मुख्यमंत्री प्रत्यक्षामध्ये देवेंद्रजीच आहेत का आणि शेजारी मुख्यमंत्री पदावरती कोणाला बसवण्यात आलं आहे का. एकनाथ शिंदे हे स्वाभिमानी शिवसैनिक आहेत. ते अजून म्हणत आहेत की मी शिवसेनेतच आहे, आमचीच खरी शिवसेना आहे. असं असताना जर असं चित्र निर्माण केलं जात असेल किंवा प्रत्यक्षात असेल तर ते वेदनादायी आहे. देवेंद्रजींनी माईक खेचला शिंदेंच्या हातातला किंवा पेनाने काही लिहून एक चिठ्ठी त्यांच्याकडे पास केली, त्याच्यावरून टीका झाल्यावरती त्यालाही देवेंद्रजींनी उत्तर दिलं आहे आणि ते असं म्हणाले की उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्याकडे एखादी चिठ्ठी पाठवली तर त्यात हरकत असायचं कारण काय. तसंच तो प्रश्न मला उद्देशून होता म्हणून मी उत्तर देण्यासाठी माईक माझ्याकडे घेतला, मला उद्देशून तो प्रश्न होता. त्यामुळे त्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका आणि अशा प्रकारच्या बातम्या देणं ही खरी पत्रकारिता नव्हे असेही त्यांनी एक प्रकारे सूचित केलं. देवेंद्रजी अतिशय उत्तम बोलतात, युक्तिवादही त्यांचा चांगला असतो, पण त्यांचा जसा युक्तिवाद चांगला असतो तसाच अन्य लोकांनाही युक्तिवाद करण्याचा अधिकार आहे आणि इतरही काही बाजू असेल किंवा असते हे लक्षात घेतलं पाहिजे. आज मला म्हणायचं आहे की बाळासाहेब ठाकरे यांचा सातत्याने उद्घोष केला जातो आहे आणि स्वतः एकनाथ शिंदे म्हणत आहेत की बाळासाहेब ठाकरे यांनी जी दिशा दाखवून दिली म्हणजे हिंदुत्वाची दिशा आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवणूक, या दिशेनेच त्यांनी सांगून दिलेल्या दाखवलेल्या मार्गावरूनच आम्ही वाटचाल करतो आहे. सातत्याने ते असं म्हणत आहेत. माझा असा प्रश्न आहे की बाळासाहेब ठाकरे यांनी दाखवलेलं जे काही हिंदुत्व, त्यांना एक हिंदुत्वाचा साक्षात्कार जो एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांमुळे झाला असेल तर बाळासाहेबांच्या पथावरून हिंदुत्वाच्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी अनेक जण सत्तेबाहेर राहून काम करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक सत्तेत आहेत, विश्व हिंदू परिषदेचे लोक सत्तेमध्ये आहेत, त्यापैकी एखादा दुसरा माणूस सत्तेमध्ये किंवा भाजपमध्ये जातो, तिथून त्यांना पाठवलं जातं. पण एरवी ही संघटना त्यातले बहुसंख्य पदाधिकारी सत्तेत नसतात, ते निरपेक्षपणे हिंदुत्वासाठी काम करतात. सत्तेत कशाला जायला पाहिजे एकनाथ शिंदेना. आणि हिंदुत्वासाठी मी काम करतो आहे असं आत्तापर्यंत सांगत होते का? जेव्हापर्यंत बंडखोरी करत होते तेव्हा तोपर्यंत ते मंत्री होते, तोपर्यंत शिवसेनेचे नेते होते, पण सातत्याने मी हिंदुत्वाचं काम करतो असं सांगत होतं. तरीसुद्धा त्यांना जर खूप वाटत असेल हिंदुत्वासाठी काही काम करायचं असेल तर सत्तेत कशाला जात आहेत? सत्तेच्या बाहेर राहून सुद्धा काम करता येऊ शकतं. त्यासाठी शिवसेना फोडण्याचं काय कारण होतं? बाहेर राहून संपूर्ण देशभर ते हिंदुत्वाचा प्रसार करू शकले असते. हा मुद्दा मला मांडायचा आहे, हा मुख्य मुद्दा लक्षात घ्या. त्यामुळे हिंदुत्वासाठी सत्तेची गरज नसते. कारसेवक सत्तेत नव्हते, त्यांनी आंदोलन केलं, त्यानंतर राम मंदिर झालं, हे आपण लक्षात घ्या. त्यामुळे हा युक्तिवाद आहे तो दिशाभूल करणारा युक्तिवाद एकनाथ शिंदे यांचा आहे असं माझं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट अशी की आता दोघंच जण आहेत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, आणि अजितदादा म्हणाले की मंत्रिमंडळाचा विस्तार का नाही करत तुम्ही, पालकमंत्री का नाही नेमत, अनेक ठिकाणी अधिकारी नेमलेले नाही आहेत, त्यामुळे शेतकरी संकटात आहेत, त्यांना मदत करता येत नाही, खतांची टंचाई आहे, त्यांना खतं दिली पाहिजेत, पेरण्यांची कामं खोळंबलेली आहेत, त्यांना ताबडतोब अर्थसहाय्य केलं पाहिजे, जे पूरग्रस्त आहेत त्यांना मदत केली पाहिजे. यासाठी मंत्रिमंडळ असण्याची गरज आहे. पण मुख्यमंत्री कार्यालयातच अधिकारी नाहीत कोणी, उपमुख्यमंत्र्यांकडे गर्दी आहे. याचा अर्थ काय? आत्ता जर तुम्ही लक्षात घ्या प्रेक्षक हो की आत्ता समजा असं तुम्ही बघा की आता उद्धव ठाकरे यांचं मंत्रिमंडळ असतं
तर भारतीय जनता पक्षाचे सगळेच्या सगळे प्रवक्ते दिवसातनं 10-10 वेळा येऊन सांगितले असे, बघा अजून मंत्रिमंडळ नाही, हे घरी बसले, ते काहीच काम करत नाही आहेत असं ते म्हणाले असतात. दोघंच जण सगळं करतायत, दोघंच जण वसुली करता आहेत. म्हणजे आत्ता ते म्हणते मी, जर उद्धव ठाकरे आणि अजितदादा हे दोघंच जण कार्यरत असते तर दोघंच जण महावसुली करतायत, महाभ्रष्टाचार सुरू आहेत असं हे भाजपचे पोपट बोलत असते. पण आता मात्र भाजपचे जे पोपट आहेत, प्रवक्ते आहेत, त्यांना काही काम राहिले नाही, कारण आता टीका करता येत नाही. बरं, विरोधक आता हेलपाटून गेले तसं त्यांना वाटत असेल काय बोलायचं त्याच्याबद्दल, त्यामुळे फारसं ते बोलत नाहीत आता. हाही मुद्दा आपण लक्षात घ्या. सगळेच्या सगळे अगोदरचे निर्णय उलटे पालटे करण्याचं चालू आहे. ठीक आहे, तुमचं सरकार आहे, तुम्ही काही बोलू शकता, काही करू शकता. एक तर आरे कारशेडच्या संदर्भाचा जो निर्णय आहे तो कांजूरमार्गला जी कारशेड शिफ्ट करण्याचं ठरवलेलं होतं आणि त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला होता उद्धव ठाकरे यांनी. आणि आरेच्या संबंधी आरेमध्ये खूप मोठं आंदोलन झालं होतं, आता पुन्हा झालं. आदित्य ठाकरेही तिथे गेले होते आणि त्या आंदोलन झाल्यानंतर मग तरीसुद्धा देवेंद्रजींनी सांगितलं आहे की कार शेड जी आहे ती आरेमध्येच होईल, नथिंग डुईंग. हा एक निर्णय झाला. दुसरा एक निर्णय झाला तो बुलेट ट्रेन संबंधी जी जागा जी महानगरपालिकेकडे कोविड सेंटरसाठी ती ताबडतोब त्यांना हस्तांतरित करायला सांगितले आहे MMRDAने किंवा त्यासंबंधीचे जे यंत्रणा आहेत त्यांच्याकडे. त्यामुळे बुलेट ट्रेनचा निर्णय त्या सगळे क्लिअरन्सेस देऊन टाकलेले आहेत असं देवेंद्रजी म्हणाले. जलयुक्त शिवार ही योजना त्यासंबंधी उद्धव ठाकरे सरकार असताना काही आरोप झालेले होते आणि आरोप मला वाटतं कॅगनीसह काही आक्षेप घेतलेले होते, त्यावरून चर्चा सुरू झाली होती आणि जलयुक्त शिवार ही योजना थोडीशी थंडावली होती किंवा स्थगित केली होती. आता ते परत जलयुक्त शिवार योजना राबवण्यात येणार आहे, काही हरकत नाही. त्यानंतर ज्या स्वच्छता योजना जी आहे स्वच्छतेसंबंधी किंवा अमृत योजना आहे केंद्र सरकारची, त्यासुद्धा जोरात अत्यंत वेगवान पद्धतीने अंमलबजावणी केली जाणार आहे. झटाझट निर्णय घेतले जात आहेत आणि एक प्रकारे हा सगळा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम आहे. कारण एकदा एकनाथ शिंदे यांनी सांगितले की मोदीजींचा फोन आला होता की या योजना तुम्ही आता राबवा, नंतर बूस्टर डोस द्या. ठीक आहे, मोदीजींचा फोन पण त्यांनी आवर्जून उल्लेख केला. आता माझं असं म्हणणं आहे, मला अशी माहिती मिळालेली आहे, आता जलयुक्त शिवार योजना माझ्या मते त्याचं राजकारण केलं जातं कामा नये. त्यामध्ये काही गैरव्यवहार झाले असतील तर त्याचा तपास करा, पण योजना चांगली आहे आणि योजना पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातच होती. तिचा विस्तार केला, तिला नवीन नाव ठेवलं. त्यामुळे हे सगळंच्या सगळं श्रेय केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांचं आहे असं मानण्याचं कारण नाही. पण माझं असं म्हणणं आहे, मला अशी माहिती मिळाली आहे की भारतीय जनता पक्षाचं जेव्हा सरकार होतं 2014 ते 19 आणि त्यानंतर 2019ला देवेंद्र फडणवीस हे असं सांगत होते की मीच पुन्हा येईन आणि त्यांना आणि सगळ्यांना वाटत होतं की भाजपचं सरकार फडणवीसांच्या नेतृत्वाखाली येणार आहे. अशा वेळी जी मला माहिती मिळालेली आहे ती कन्फर्म नाही आहे, पण काही लोकांनी असं सांगितलं की अनेक नवे प्रकल्प, मग ते बुलेट ट्रेनचं असेल, समृद्धी असेल, कुठलाही असेल, अनेक प्रकल्पांसाठी जे ठेके दिले जातात, ज्या कंपन्यांना ठेके दिले जातात चालवण्यासाठी, ते प्रकल्प चालवण्यासाठी, अंमलात आणण्यासाठी, त्याचे काही आगाऊ रकमा तर घेण्यात आलेल्या नाहीत ना. आगाऊ रकमा त्यांच्या घेण्यात आल्या असतील आणि शब्द दिला असेल की ठीक आहे आता तुम्ही हे तुमच्याकडनं ॲडव्हान्सेस घेतलेले आहेत तर त्याप्रमाणे मग ते प्रकल्प राबवले जातील. पण 2019 साली सरकार चालत नाही आणि मग ते उद्योगपती असतील, ते ठेकेदार असतील, त्यांचं काही प्रेशर तर नाही ना या सरकारवर, म्हणजे नव्या सरकारवर, की हे आम्ही जे तुम्हाला पाठिंबा दिला होता, आम्ही जे प्रकल्पांच्या पोटी जे आगाऊ रकमा अदा केल्या होत्या किंवा करण्याचं वचन देण्याचं वचन दिलं होतं, आता ते प्रकल्प झाले पाहिजे ताबडतोब. बुलेट ट्रेन असेल, मग जलयुक्त शिवारचे काही ठेके असतील, समृद्धीचे काही हे असेल, समृद्धीचं चालूच आहे पण समृद्धी अधिक जोरात हे करणार. आरे कारशेडच्या अनुषंगाने जे काही
कामं आहेत त्या संबंधित मंडळींनी, उद्योजकांनी, ठेकेदारांनी, उद्योगपतींनी काही दबाव तर आणला नाही ना. कारण हा दबाव असला तर संबंधित लोकांचे, संबंधित पक्षाच्या किंवा सत्ताधाऱ्यांच्या नेत्यांचे चेहरे वेगळेच दिसतात. मग असे टेन्शन खाली दिसतात. बघा, हे पटपट झालं पाहिजे बाबा, आम्ही कमिट केलं त्यांना, आम्ही सत्तेवरती आलो तर हे करू. त्यांनी आमच्या मागे आर्थिक बळ उभं केलं आहे. अशावेळी त्यांना दिलेला शब्द जर आम्ही पुरा करू शकलो नाही तर कसं काय होणार. ते जे एक प्रेशर असतं. कारण उद्योगपती असतील, ठेकेदार असतील, ते राजकीय पक्षांना जेव्हा मदत करतात, सर्व प्रकारची मदत करतात, तेव्हा ते कशाच्या तरी बदल्यात ती मदत करत असतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे यासंबंधी मी काही आरोप करत नाही. काही लोकांनी मला ही माहिती सांगितली, ती खरी असं मी म्हणत नाही, तो पुरावा असं म्हणत नाही, पण हे असू शकतं हे लक्षात घ्या. त्यामुळे झटाझट निर्णय घेतले जात आहेत. आता याची दुसरी बाजू जी सांगायची, दुसऱ्या गोष्टी सांगायच्या त्या अशा की आता काय होईल की एकनाथ शिंदे हे झटाझट शिवसेना फोडण्याचं काम चालू आहे त्यांचं. एका पाठोपाठ एक ठिकाणचे नगरसेवक त्यांच्याकडे येत आहेत. मग कधी पालघरचे असतील, कधी ठाण्याचे असतील, कधी कुठे ठाणे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या शहरांमधले असतील, ते नगरसेवक त्यांच्याकडे येतात आणि शिवसेना रिकामी करण्याचं काम चालू आहे. धडाधड शिवसैनिक तिथे शिवसेनेचे नगरसेवक असतील, अन्य नेते पदाधिकारी त्यांच्याकडे येत आहेत. असं ते दाखवत आहेत. व्हिडिओ दाखवले जात आहेत, फोटो दाखवले जात आहेत, बातम्या प्रसिद्ध होत आहेत आणि आमचीच खरी शिवसेना असा एकनाथ शिंदे यांचा दावा आहे. याला उत्तर म्हणून उद्धव ठाकरे असं सांगतायत की तुमच्याकडे अनेक महानगरपालिकांच्या निवडणुकाच होणार, म्हणजे ते सगळे माजी नगरसेवक आहेत, ते जावोत, तुमच्याकडे आमदार जावोत, तुमच्याकडे खासदार जावोत. कारण अजून एक खासदार आपल्याला माहिती आहे की आता एकनाथ शिंदे गटाकडे गेलेले आहेत. पण सर्वसामान्य शिवसैनिक आमच्याकडे आहे. त्याला बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांना सांभाळा असं बाळासाहेब ठाकरे यांनी कळकळीचं आवाहन केलं होतं आणि सर्वसामान्य शिवसैनिक हे मानेल असं उद्धव ठाकरे यांना वाटतं. आणि मी तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आणि त्यांची जी शिवसेना, मूळ शिवसेना, खरी शिवसेना जी आहे, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे, त्यांना केवळ शिवसैनिकांचा किंवा मराठी माणसांचा पाठिंबा आहे असं समजू नका. मी तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारच्या भूमिका जाहीर केलेल्या आहेत, तुम्हाला सांगतो की औरंगाबादमध्ये औरंगजेब इतिहासातला नाही, जो दहशतवाद्यांशी अलीकडच्या काळामध्ये लढला, मुसलमान एक सुरक्षा दलाचा, त्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला होता. म्हणजे ते असं वारंवार सांगत आहेत की माझ्या काळामध्ये 2.5 वर्षात आम्ही कुठेही मुस्लिम विरोधी द्वेष पसरू दिला नाही, शांतता राखण्याचा प्रयत्न केला. खरं आहे, अगदी आपल्याला माहिती असेल अमरावतीमध्ये काही प्रकार झाले होते, त्याला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी काय काय तिथे केलेलं होतं आणि त्या प्रोव्होक करण्याचे प्रयत्न झाले, पण तिथे शांतता निर्माण व्हावी यासाठी दिलीप वळसे पाटील असतील, उद्धव ठाकरे असतील यांनी प्रयत्न केले आणि कुठेही ॲक्शन रिॲक्शनचा सिलसिला होणार नाही असं बघितलं. म्हणजे मुस्लिम द्वेषाचं जे राजकारण आहे ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये चाललेलं नाही, खपून घेतलं जात नाही. आम्ही राष्ट्रवादी आहोत, आम्ही हिंदुत्ववादी असं म्हणतानाच हिंदुत्ववाद हा मुस्लिम द्वेषावर आधारलेला नाही आहे असं उद्धव ठाकरे सांगू बघतायत. आणि म्हणून हे गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की हा फरक आणि शिंदे गटाचा, शिंदे गटाने आमचा हिंदुत्व कसं आहे याची कुठेही व्याख्या केली नाही. ते फक्त म्हणतात बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व वगैरे वगैरे. आता त्याकडे मी बाळासाहेब ठाकरे हे सातत्याने बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करतायत त्याच्या संबंधी सुद्धा मी तुम्हाला गोष्टी सांगणार आहे काही, त्यानंतरच्या उत्तराचा सांगतो. पहिल्यांदा असं सांगतो की आता काय होईल की एकनाथ शिंदे यांना आता लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार ते करतील आणि नंतर त्यांचं काम सुरू होईल. पण महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये प्रत्यक्षात रिझल्ट काय येतो हे बघायला लागेल. त्या रिझल्टमध्ये समजा उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्याची जास्त चमक दिसली
तर त्यांना जास्त आत्मविश्वास येईल. उलट शिंदे गटाला जास्त यश आलं तर त्यांचा आत्मविश्वास वाढेल. भारतीय जनता पक्षाचं एम काय आहे? त्यांचं एम आहे की पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांची शिवसेना खतम करण्याचा ते प्रयत्न करणार. त्यासाठी हत्यार म्हणून एकनाथ शिंदे गटाचा वापर करणार आणि नंतर उपयोग झाला की त्यांना बाजूला करतील. एकनाथ शिंदेंचे जे समर्थक आहेत, अब्दुल सत्तार असतील किंवा संजय शिरसाट, जे अनेक जण वेगवेगळ्या पक्षामध्ये जशी भाटगिरी करतात तशी भाटगिरी सध्या एकनाथ शिंदे यांची सुरू आहे आणि ती केवळ आणि केवळ हे स्वार्थी हेतूने केली जाते आहे. अब्दुल सत्तार हे ज्या ठिकाणी होते त्यावेळी त्या नेत्यांची स्तुती करणं हा त्यांचा स्थायी भाव आहे. या सगळ्यांना पहिल्यांदा मंत्रिमंडळात जायचं आहे आणि मंत्रिमंडळात मंत्रिपद आपल्याला मिळते की नाही याच्यावरनं त्यांच्यामध्ये मारामाऱ्या सुरू होते. कारण अनेक जण जे उद्धव ठाकरे सरकारमध्ये मंत्री होते एकनाथ शिंदे सोडून शिवाय, त्या सगळ्यांना तर मंत्री व्हायचं आहे. समजा उदय सामंत असतील, दीपक केसरकर असतील, संजय बाकीचे लोक असतील, दादा भुसे असतील, त्याखेरीज जे 40 लोक आहेत जे शिवसेना जे नेते शिवसेना आमदार जे त्यांच्याकडे गेले त्यापैकी अनेकांना मंत्री व्हायचे. शिवाय जे मित्रपक्ष आहेत समजा बच्चू कडू सारख्यांचं त्यांनाही मंत्री व्हायचे. रामदास आठवलेंनी इच्छा व्यक्त केली आम्हालाही मंत्री व्हायचे. आता मनसेला मंत्रिपद देण्याची शक्यता नाही किंवा त्यासंबंधी काही चर्चा ज्या आहेत त्या खारिज करण्यात आल्या आहेत. एवढंच काय तर अमित ठाकरे यांना विधान परिषद दिली जाणार आहेत या असल्या काही बातम्यामध्ये काही अर्थ नाही असं राज ठाकरे यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. आता प्रश्न आहे की हा मंत्रिमंडळ विस्तारात पण जे काही मतभेद होतील ते होतील, कुठच्याही सरकारमध्ये ते होत असतात. 2024मध्ये काय होणार हे बघायला पहिला त्याच्या अगोदरचा टप्पा टेस्ट कुठची आहे, या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूणच निवडणुका होणार, त्यात काय होणार. आणि त्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडायला लागेल. ते घराबाहेर अधूनमधून पडलेलेच आहेत पण प्रकृती सांभाळून का होईना ते त्यांना जास्तीत जास्त घराबाहेर पडायला लागेल. आणि केवळ घराबाहेर म्हणजे मुंबईत नव्हे, परवा ते भायखळ्यात गेले की शिवसैनिकांवरती हल्ला झाला तेव्हा ते धावून गेले, ही अतिशय चांगली गोष्ट त्यांनी केली. आदित्य ठाकरे निष्ठा यात्रा करतात त्याला कसा प्रतिसाद मिळतो तेही बघायला लागेल, तीही चांगली गोष्ट आहे. आदित्य ठाकरे बाहेर पडले पण निष्ठा यात्रा मुंबईच्या बाहेरसुद्धा गेली पाहिजे. आता ठिकठिकाणी जे पूरग्रस्तांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते हाती घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रकृती सांभाळून महाराष्ट्राचा दौरा केला पाहिजे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट मी असं आवाहन करतो या व्हिडिओच्या माध्यमातून, आता नेते कमी आहेत, जे आहेत ते खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. मी तुम्हाला आजच उदाहरण सांगतो की संजय राऊत यांना कितीही लाखोली या भाजपवाल्यांनी लाखोली वाहिली आणि विशेषतः एकनाथ शिंदे गटांचं टार्गेट तर संजय राऊत आहे. पण संजय राऊतांनी आज एक चांगला मुद्दा उपस्थित केला आहे. ते असं म्हणाले की तुम्हाला शिवसेने सोडायची आहे, सोडली ठीक आहे ना, अनेकांनी सोडली. शिवसेना तुम्ही सोडली तर तुम्ही आता नवा पक्ष काढा, काही करा तुम्ही, पण शिवसेनेचं नाव कशाला वापरताय? मग शिवसेनाच्या नावाची माधुकरी का मागतायत असं ते म्हणाले. ते या पद्धतीने बोलतात, त्यांनी डिवचलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की खरी शिवसेना वगैरे असं कशाला म्हणतात तुम्हाला जे काही करायचं हिंदुत्वासाठी काय समाजासाठी तुमच्या स्वतःसाठी करायचं ते करा ना तुम्ही, पण तुम्ही आमचं नाव वापरू नका असं ते म्हणाले. आणि मी तुम्हाला सांगतो की शिवसेना हे नाव वापरण्याशिवाय एकनाथ शिंदेना कुठलंही गत्यंतर नाही. त्यांना सारखं वापरायला लागतं. माझा असा मुद्दा आहे की केवळ मराठी माणसं किंवा महाराष्ट्रातले हिंदुत्ववादी लोक हे शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेना केवळ यांचा पाठिंबा आहे हे चुकीची गोष्ट आहे. त्यांचा तर पाठिंबा आहे, त्याच्याशिवाय मी असं म्हणतो आहे की अल्पसंख्य समाजातले लोक, मुस्लिम समाजातले लोक, शीख समाजातले लोक, ज्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईमध्ये ज्यावेळी शीख विरोधी दंगे झाले दिल्लीमध्ये त्याचं ठिकठिकाणी पडसाद उमटले त्यावेळी त्यांना संरक्षण दिलेलं होतं. मुंबईमध्ये जे परप्रांतीय लोकसुद्धा हिंदू होते त्यांना संरक्षण देण्याचं काम आम्ही केलं असं सातत्याने शिवसेनेने सांगितलं आहे आणि ते काही प्रमाणात खरंच आहे.
त्यावेळी त्यांना संरक्षण दिलं, बाकी काय काय शिवसेनेने केलं हा चर्चेचा मुद्दा नाही आहे. पण शिवसेनेने त्यांचं संरक्षण केलं हे तर खरंच आहे. अनेक ठिकाणच्या हिंदूंना संकटापासून वाचवण्याचा प्रयत्नसुद्धा शिवसेनेने त्यावेळी केलेला होता, हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. म्हणजे परप्रांतीय एवढंच नव्हे तर आज शिवसेनेचं जे काही एकूण धोरण आहे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं, त्यामुळे आणि त्यांचं मुख्यमंत्री पदाची जी त्यांनी कामगिरी केली आहे किंवा कोविडच्या काळात जी कामगिरी केली, त्यामुळे अन्य समाजातले लोक, अन्य भाषिक लोक, परप्रांतीय म्हणतो ज्यांना, ते सगळे म्हणजे सगळ्या समाजातले सगळे लोक, सगळ्या धर्माचे लोक, एवढंच नव्हे तर मुस्लिम समाजाचे लोक हे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल त्यांना सहानुभूती आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे हिंदुत्व करून यांनी हिंदुत्व सोडलं असं म्हणून शिवसेनेची जी मूळ शिवसेना आहे तिला बदनाम करण्याचं काम जे चाललेलं आहे त्यामागचं कट कारस्थान लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे शिवसेनेने उद्धव सेनेने हिंदुत्व सोडलं आहे असं म्हटलं की सगळी व्होट्स जी आहेत ती आपल्याकडे येतील, हा भाजपचा डाव आहे. आपल्याकडे म्हणजे आता सध्या त्यांचा मित्र एकनाथ शिंदे त्यांच्याकडे येतील असा त्यांचा डाव आहे. उद्धव ठाकरे यांना त्यांचा विरोध काय, तर केवळ आणि केवळ भाजपचा विरोध. उद्धव ठाकरे यांनी त्यांची साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतले त्यांना सगळे दोष दिसायला लागले, हा भाग आहे. मी असं म्हणेन की याच्या पलीकडे जाऊन आता मी जसं म्हटलं की उद्धव ठाकरे यांनी बाहेर पडले पाहिजे, आदित्य ठाकरे यांनी सगळीकडे दौरे केले पाहिजेत. एवढेच नव्हे तर काही ठिकाणी जे संकटात सापडलेले लोक आहेत त्यांच्या मदतीला धावून जाणं हे शिवसेनेचा जो स्थायी भाव आहे. असं जिथे जिथे आत्ता संकटात आहेत, पूर असेल किंवा अन्य काही कारणामुळे शेतकरी असेल, त्या ठिकाणी शिवसेनेने आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी धावून गेलं पाहिजे. तर लोकांना आधार मिळेल, लोकांना ती आपली वाटेल आणखीन. कारण सातत्याने म्हणजे दंगल असो किंवा दंगलीमध्ये नाही तर ब्लड कॅम्प्स असो, अशा अनेक बाबतीमध्ये किंवा कोरोना असो, शिवसेनेने मदतीची भूमिका निभावलेली आहे आणि या काळात सुद्धा त्यांनी ती विरोधात असताना सुद्धा निभावली पाहिजे. अजितदादा पवार यांनी चांगले काही मुद्दे मांडलेले आहेत आणि अजितदादा पवार यांचे दौरे सुरू आहेत. विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी ते व्यवस्थितपणे पार पडत आहेत. पण मी असं सांगेन की रश्मिताई ठाकरे यांनीसुद्धा आता बाहेर पडलं पाहिजे. आता शिवसेना संकटात आहे आणि मी तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वेगवेगळ्या वयोगटातील म्हणजे अगदी वयोगटातील महिलांना कुटुंबातला एक माणूस उद्धव ठाकरे वाटतो. आणि रश्मिताई जर बाहेर पडल्या तर महिला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेला, संकटात सापडलेल्या शिवसेनेला साथ देण्यासाठी पुढे येईल असं मला मुद्दामून सूचना करावीशी वाटते. आता मी असं म्हणेन की महिलांचा विषय निघाला म्हणून सांगतो की या शिंदे गटामध्ये संजय राठोड आहेत की संजय राठोड यांना अटक करा, त्यांना मंत्रिमंडळातून हाकला, त्यांना शिक्षा द्या, तुरुंगात पाठवा, अशी मागणी चित्रा वाघ, भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ सातत्याने करत होते, अन्य नेते करत होते. आता संजय राठोड यांच्याबद्दल हे ब्र देखील काढत नाही आहेत. दुसरा मुद्दा मला सांगायचा आहे की आणीबाणीला बाळासाहेब ठाकरे यांचा पाठिंबा होता, आपल्याला माहिती असेल. आणि बाळासाहेब ठाकरे यांचा पाठिंबा आणीबाणीला आणि त्या काळात इंदिरा गांधींना होता. अशा वेळी जे आणीबाणीत ज्यांनी तुरुंगवास पत्करला त्यांना जे मानधन देण्याचं धोरण फडणवीसांनी ते मुख्यमंत्री असताना जाहीर केलं होतं, ते उद्धव ठाकरे यांनी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर महाविकास आघाडी सरकारने ते रद्द केलं होतं. आता पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे. आता सचिन सावंत जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी असा नेमका प्रश्न विचारलेला आहे की बाळासाहेबांचा तर आणीबाणीला पाठिंबा होता, मग आणीबाणीसाठी तुरुंगात जे गेले त्यांना तर त्यांचा विरोध असला पाहिजे, मग मानधन देण्याचं कारण काय? तर या प्रश्नाचं सुद्धा उत्तर एकनाथ शिंदे यांना द्यावं लागेल असं मला म्हणायचं. दुसरं एकनाथ शिंदे यांचं जे गाव आहे म्हणजे कराडजवळचं, पाटणजवळचं जे मूळ गाव आहे त्या ठिकाणी रस्ते नाहीत, पूल नाहीत, आणि हेलिपॅड मात्र आहे. असा प्रश्न म्हणजे हे याच्यावरती बोट नेमकं कोणी येतं? न्यायालयाने, हायकोर्टाने ठेवले बोट एकनाथ शिंदे. आणि एकनाथ शिंदे हे आपल्याला माहिती आहे की सगळी जबाबदारी होती ती त्यांच्याकडे
नगरविकास खात्याचं होतं, रस्ते वगैरे त्यांच्या अंडर येत होतं, मंत्री होते ते. देवेंद्र फडणवीस यांच्या काळातही होते मंत्री आणि नंतर आत्ता 2.5 वर्ष मंत्री होते ते मंत्रिपद हिंदुत्वासाठी, म्हणजे उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं आहे म्हणून ते मंत्रिपद सोडावं असं एकनाथ शिंदे यांना वाटलं नाही. एकदा त्यांनी नाटक फक्त केलं, हे लक्षात घ्या तुम्ही. तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो की एकनाथ शिंदे यांनी जर चांगलं काम केलं तर त्याचंही मी कौतुक करणार आहे. आता मला असं म्हणायचं आहे की बाळासाहेबांचं सातत्याने नाव घेतलं जाते की बाळासाहेब ठाकरे यांच्याच मार्गावरून आम्हाला पुढे जायचं आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांची शिवसेना विसरली आहे याचं असं ते सातत्याने म्हणत आहेत. आणि हे म्हणताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून ते बसले म्हणून त्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली असं म्हटलं जातं आहे. आता हा जो मुख्य युक्तिवाद आहे तो मला खोडून काढायचा आहे. मी असं म्हणेन की बाळासाहेब तुमच्या नावाने हे जे काही राजकारण करताय, तुम्हाला हे तुम्ही वर्ण बघतायत असं मी समजतो. म्हणजे सर्वसाधारण जी समजूत आहे की बाळासाहेब हे सगळं वर्ण बघता आहेत आणि म्हणूनच मी प्रश्न विचारतो, बाळासाहेब तुम्ही हे सगळं बघताय ना? म्हणजे ज्यांनी तुमच्या पक्षाशी गद्दारी केली, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सांभाळा असं तुम्ही आवाहन करूनही ज्यांनी त्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून गद्दारी केली, दगाबाजी केली किंवा विश्वासघात केला, तेच तुमचं नाव घेत आहेत आज. तुम्ही बघताय नाही, तुम्ही वरून बघताय ना हे काय चाललं ते, आणि तुम्ही त्यांना माफ कराल? मी असं म्हणेन जाऊ द्या ना बाळासाहेब, आता झालं ते झालं, पण तुम्ही बघताय एवढं मात्र मी म्हणेन. आणि तुम्ही जर बघत असाल तर मी तुमच्या वतीने काही गोष्टी सांगतो एकनाथ शिंदेंना की बघा, शिवसेनेची स्थापना 1966 साली झाली. त्याच्या आधी मार्मिक सुरू झाला होता. मार्मिक हे साप्ताहिक, व्यंगचित्र साप्ताहिक, ज्याच्यामध्ये लेखही असायचे आणि अजूनही ते प्रसिद्ध होतं. इंटरेस्टिंग लेख असतात, त्याच्यामध्ये व्यंगचित्र असतात. त्या मार्मिकचं प्रकाशन हे कोणाच्या हस्ते झालं होतं तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, ज्या मुख्यमंत्र्याबद्दल महाराष्ट्रात सर्वाधिक आदर व्यक्त केला जातो ते यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन झालेलं होतं. दुसरी गोष्ट, महाराष्ट्राचं ज्यांनी गृहमंत्रीपद भूषवलं होतं, ज्यांना जे कदाचित आज ना उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं बोललं जात होतं, असे जे 2 नंबरचे नेते होते त्या काळच्या काँग्रेसमधले, बाळासाहेब देसाई. त्या बाळासाहेब देसाई यांनी म्हटलं होतं की मराठी माणसासाठी जर तुम्ही काम करणार असाल तर माझी तुम्हाला सहानुभूती आहे, असं बाळासाहेब देसाई यांनी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलं होतं. सहानुभूती व्यक्त केली होती मराठी भाषिकांसाठी, आंदोलनं करणाऱ्या, चळवळी करणाऱ्या किंवा शिवसेना या पक्षाबद्दल सुद्धा. शिवसेना तेव्हा संघटना होती, पुढे हळूहळू त्याचं पक्षात रूपांतर झालं, ते निवडणुका लढायला लागले. त्यावेळी त्यांनी असं सांगितलेलं होतं. काँग्रेसचेच तिसरे नेते रामराव आदिक यांनी महाराष्ट्र हितवर्धिनी अशी मराठी माणसासाठी संस्था चालू केली होती आणि त्या रामराव आदिकांची बाळासाहेबांशी मैत्री होती आणि त्यांनीसुद्धा शिवसेनेच्या व्यासपीठावरती ते गेले आणि मराठी माणसासाठी महाराष्ट्र हितवर्धनीचे रामराव आदिक आणि बाळासाहेब ठाकरे यांचं सहकार्य होतं, समन्वय होता. वसंतराव नाईक आणि बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री होती. शिवसेनेला तेव्हा वसंत सेना म्हणजे काय, वसंतराव नाईक हे काँग्रेसचे होते, त्यामुळे वसंत सेना त्याला म्हटलं जायचं. त्याचं आता बाकी काही शिवसेनेच्या मार्फत काँग्रेसने केलं हे सांगण्याचं आत्ता हे नाही, मी अगोदर सांगितलेलं आहे, पण ते काँग्रेसचेच होते. ज्या अंतुले यांच्या काळामध्ये शिवसेनेने एकदा काँग्रेसच्या विरुद्ध निवडणुका लढवण्याचं नाकारलं, बाळासाहेबांनी. कुठलाही पक्ष जेव्हा राजकारणात उतरतो तेव्हा त्याला निवडणुका लढवायच्या असतात, ते त्यांनी टाळलं.
असा धाडसी निर्णय आणि तो काँग्रेसच्या हिताचा निर्णय होता तो त्यावेळी. आणि त्या बदल्यात विधान परिषदेतल्या 2 जागा शिवसेनेला मिळाल्या होत्या त्यावेळी. म्हणजे काँग्रेसशी सहकार्य केलं, काँग्रेसबरोबर व्यासपीठावरती असलं, काँग्रेसला पूरक राजकारण केलं, म्हणजे शिवसेना ही आपल्या मूळ मार्गापासून दुरावली असं बिलकुल नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे हा जो युक्तिवाद जो देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील किंवा मोदी शहा यांचा आहे, भाजपची ही भाषा आहे, तीच भाषा ही एकनाथ शिंदे आज बोलत आहेत. म्हणजे एकनाथ शिंदे हे भाजपतच जणू आहेत, ते भाजपचेच नेते आहेत. विलीन व्हा ना तुम्ही त्यांच्याकडे, त्यांची भाषा बोलतायत. शिवसेना हा पहिल्यांदा मराठी माणसाच्या हितासाठी पक्ष स्थापन झाला होता. आणि तुम्हाला सांगतो की 1860-61च्या सुमारास मुंबईमध्ये 60% मराठी माणूस होता. शिवसेनेची जेव्हा स्थापना झाली त्यावेळी तो साधारण 50-51% होता. मग तो 40%वरती आला आणि आज तो 30-32-33% आहे. पण मराठी भाषिकांसाठी शिवसेनेची स्थापना झाली होती. हिंदुत्व हे नंतर आलेलं आहे. या मराठी माणसाच्या रोजगाराचे प्रश्न आज सगळ्यात महत्त्वाचे आहेत. त्या रोजगाराचे प्रश्न हे एकनाथ शिंदे हाताळणार आहेत का? उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलं होतं की म्हणजे हातांना काम हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हा उद्धव ठाकरे आणि सुभाष देसाई यांनी तो निर्णय केला होता. त्या दृष्टीने गुंतवणूक आणण्याचे प्रयत्न केले आणि त्यांनी आकडेवारी सुद्धा दिली होती. रोजगार आम्ही कसा निर्माण केला, जो अन्य अनेक राज्यांपेक्षा जास्त रोजगार आम्ही निर्माण केला. तो मराठी माणसाला त्यामध्ये मोठा रोजगार मिळाला, पुरेसा रोजगार मिळाला असं मी म्हणणार आहे. पण ते मुख्य काम आहे. तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि बाळासाहेबांना मराठी माणसाला रोजगार मिळाला तर आनंद झाला असता, नक्की आनंद झाला असता. बाळासाहेब असतानाच उद्धव ठाकरे यांनी मी मुंबईकर असं अभियान केलं होतं. म्हणजेच आम्ही परप्रांतीयांच्या विरोधात नाही असं त्यांनी अधोरेखित केलेलं होतं त्यावेळी. मी मुंबईकर या अभियानाच्या चित्र बाळासाहेब हयात असताना उद्धव ठाकरे यांनी छठपूजेचा उपक्रम सुद्धा आयोजित केला आणि आम्ही उत्तर भारतीय असो किंवा कोणाच्याही विरोधात नाही असंही त्यांनी दाखवलं होतं. तेव्हा बाळासाहेबांच्या नावाने जे काही बोललं जातं आहे, बाळासाहेब हयात असताना उद्धव ठाकरे यांनी सुद्धा शिवसेनेचा एक धोरण जे काळानुसार बदलावं लागतं ते बदललं होतं आणि अधिक सर्वसमावेशक भूमिका घेतली होती. आणि ही बाळासाहेबांनाही आवडलेली होती. बाळासाहेब हयात असताना हे लक्षात घ्या तुम्ही. तेव्हा बाळासाहेबांच्या नावाचा वापर करायचा आणि बाळासाहेबांच्या घराण्यावरतीच हल्ला करायचा हे सोडून दिलं पाहिजे. मुख्य गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदे यांच्या मागे जे लोक आहेत त्यांना ईडीची दहशत आहे. मग तुम्ही संजय काका पाटील घ्या, जे माहिती आहे तुम्हाला, संजय काका पाटील असतील किंवा जसं भाजपमध्ये गेलेले हर्षवर्धन पाटील असतील किंवा रावसाहेब दानवे म्हणाले की आमच्याकडे क्लिनिंग मशीन आहे. हे सगळं पुरावा आहे की भाजपशी आपण मैत्री केली की समृद्धी महामार्गात समजा काही एकनाथ शिंदे आत्ता असताना समृद्धी महामार्ग आणखीन पुढे नेला, त्यामध्ये जर काही गोंधळ झाले असतील आणि जर एकनाथ शिंदे शिवसेनेतच असते उद्धव ठाकरेंबरोबर तर कदाचित त्याचीच चौकशी सुरू झाली असते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे ईडीच्या भीतीमुळे या माणसांनी भाजपशी तह केला आहे आणि भाजपनी त्यांना माफ केलेलं आहे. बघा, किरीट सोमय्या सुद्धा चुरू पूर्वी इतके बोलत नाहीत आता. हे लक्षात घ्या. मुद्दा लक्षात घ्या की भाजपची ही लबाडी लक्षात घ्या, एकनाथ शिंदे गटाचीही लबाडी लक्षात घ्या. आणि हे जे काही शक्ती प्रदर्शन करतात इथे येऊन, हे काय आहे? कशासाठी शक्ती प्रदर्शन केलं जातं आहे? त्याचा खर्च कोण करते? एवढा खर्च हे आमदार करतात शक्ती प्रदर्शन. त्यासाठी गाड्या घोड्या घेऊन त्यांची राहायची व्यवस्था, हे कशासाठी केलं जात आहे? आणि हे हिंदुत्वासाठी केलं जात आहे? ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. दुसरी गोष्ट मी आता तुम्हाला या जो व्हिडिओचा मला महत्त्वाचे मुद्दा जो सांगायचा तो असा की बघा,
शिवसेना संपवण्याची म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याच्या वल्गना केल्या जात आहेत. आता प्रमोद नवलकर यांनी एका साप्ताहिक लाल महाल म्हणून एका साप्ताहिकात एका लेखात काय म्हटलं होतं ते मी तुम्हाला 2 ओळी सांगतो. प्रमोद नवलकर हे शिवसेनेचे अगदी मोठे नेते, ते आता आपल्यात नाही आहेत. शंकरराव चव्हाणांपासून डांग्यांपर्यंत शिवसेना संपवण्याची भाषा अनेक रथी महारथींनी केली, पण कोणीही शिवसेनेचा केसही वाकडा करू शकले नाही. डोक्यात राख घालून किंवा सत्तेची स्वप्ने पाहून सेना सोडून गेलेल्यांची यादी मोठी आहे, नवलकर म्हणतात. पण त्यांचं नामोनिशाणसुद्धा शिल्लक राहिलेलं नाही. वाघाचं कातडं पांघरून काही जण गुरगुरू लागल्याने नवोदित सैनिकही गोंधळतात. आणि हे नवलकर म्हणतात. बाळासाहेबांचा उल्लेख त्यांनी केला नवलकरांनी, आणि ते म्हणाले की या चिमण्यांनो परत फिरा असं त्यांनी आवाहन केलं होतं. जे शिवसेना सोडून गेले होते बाळासाहेबांनी, त्या आव्हानाला प्रतिसाद तेवढा मिळाला नव्हता. आणि मग बाळासाहेब काय म्हणाले ते नवलकर म्हणतात की ज्यांना मी आवाहन केले ते जोपर्यंत सेनेत होते तोपर्यंत ते वाघ होते, असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. पलीकडे गेल्यावर त्यांच्या चिमण्या झाल्या, त्यांच्या चिमण्या झाल्या आणि त्यांचीच चिवचिव सुरू झाली. म्हणजे बाळासाहेब आज वर्ण बघत असेल, बाळासाहेब आज हयात असते तर ते असंच म्हणाले असते की जे एकनाथ शिंदेच्या बरोबर जे गेलेत, एकनाथ शिंदे जे गेलेले आहेत त्यांची चिवचिव सुरू आहे आणि ते आता वाघ राहिलेले नाही आहेत, असं त्यांनी म्हटलं असतं बाळासाहेबांनी. हे मी तुम्हाला सांगतो. आता बघा की बाळासाहेबांच्या बद्दलची काही मी तुम्हाला त्यांच्या धाडसाची उदाहरणं कदाचित अगोदर मी सांगितलं असेल. पण जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली त्यानंतर 1.5 वर्षातच 40-42 नगरसेवक त्यांनी निवडून आणले मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि प्रजा समाजवादी पक्षाची युती केली. विरोधी पक्षाचं प्रमुख विरोधी पक्षाचं एक स्थान त्यांनी मिळवलं शिवसेनेने, हे लक्षात घ्या. त्यानंतर ठाण्यामध्ये त्यांनी स्थान मिळवलं. हे बाळासाहेबांनी त्यांच्या ताकदीवरती, शक्ती सामर्थ्यावरती भाजपची मदत न घेता मिळवलेलं होतं. म्हणजे भाजप नव्हता तेव्हा, जनसंघ होता, त्याच्या मदतीशिवाय हे त्यांनी मिळवलेलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी दक्षिणी लोकांच्या विरुद्ध आंदोलन सुरू होतं, साऊथ इंडियन्सच्या विरुद्ध, म्हणजे नोकऱ्या मिळत नव्हत्या आणि नोकऱ्या विशिष्ट समाजातल्या लोकांनाच दिल्या जात होत्या, म्हणून शिवसेनेने जे आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर त्यांची महत्त्वाची संघटना निर्माण झाली, लोकाधिकार संघटना निर्माण झाली. सुधीर जोशींनी त्याचं नेतृत्व केलं. त्या संघटनेने ती संघटना निर्माण झाली. त्यावेळी मोरारजी देसाई यांच्या गाडीसमोर पेंडकर नावाचा शिवसैनिक न घाबरता गाडीसमोर आला आणि त्यानंतर जेव्हा दगडफेक सुरू झाली तेव्हा बाळासाहेब ठाकरे तिथून हल्ले नाहीत. ते जीपवरती उभे राहिले, ते हल्ले नाही तिथून. ही गोष्ट त्यांच्या साहसाची द्योतक आहे. दुसरी गोष्ट की जेव्हा बेळगावमधलं सीमाप्रश्नाचं आंदोलन झालं तेव्हा छगन भुजबळांना तिकडे जायचं होतं, त्यांना जायला आदेश दिला बाळासाहेबांनी, शिवसेनेत होते तेव्हा. त्यावेळी छगन भुजबळ यांच्या पत्नीचं एक ऑपरेशन होतं. बाळासाहेब म्हणाले काळजी करू नका, तुम्ही पण तिकडे जा. आणि छगनराव तिकडे गेले. पण इकडे मीनाताई ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटलमध्ये छगन भुजबळांच्या पत्नीच्या काळजीपोटी त्यांच्या मदतीसाठी तिथे हॉस्पिटलमध्ये तळ ठोकून होते. ज्यावेळी मनोहर जोशी यांची मुलगी तापाने फणफणलेली होती आणि तेव्हा मनोहर पंत आणि बाळासाहेब नाशिकला होते, तेव्हासुद्धा ताबडतोब मनोहर पंत इकडे आले. तेव्हा बाळासाहेब त्यांच्याबरोबर मुलीला बघायला गेले आणि तिचा ताप उतरेपर्यंत तिथे थांबले होते. हे मनोहर जोशींनीच त्यांनी एकदा ही आठवण सांगितलेली होती. मला हे मुद्दामून सांगायचं आहे की बाळासाहेबांचा हा स्वभाव कशा प्रकारचा होता. आता जे मी तुम्हाला सांगतो आहे ते असं की ज्यावेळी मी बाळासाहेब ठाकरेंनी कशा भूमिका घेतल्या, म्हणजे ज्यावेळी त्यांनी पाकिस्तानशी क्रिकेट खेळता कामा नये अशी भूमिका प्रथम बाळासाहेबांनी घेतली. आणि मग 2004 साली जेव्हा क्रीडा मंत्री होत्या उमा भारती वाजपेयी सरकारमध्ये,
तेव्हा त्यांनी तशा प्रकारचं वक्तव्य केलं. पण आधी भूमिका बाळासाहेबांनी घेतली होती ती. आणि माहिती आहे तुम्हाला की खेळपट्टी कशी उचकटली गेली होती. दुसरं म्हणजे मराठी भाषेचं जे कंकण शिवसेनेने बांधलेलं होतं ते शिवसेनेने आधी बांधलं. आणि मग बघा फडणवीस सरकार असताना मराठीला अभिजात दर्जा पाहिजे वगैरे. नंतर मराठी साहित्य आणि साहित्यिकांचं एकूण सगळं प्रदर्शन घडवणारं चांगलं एक जे गाव आहे महाबळेश्वर पाचगणीजवळ ते विकसित करण्यात आलं. ते विनोद तावडे यांच्या यांनी. पण त्यांनी प्रेरणा कुठून घेतली असेल ती बाळासाहेबांच्या भूमिकेतनं ती प्रेरणा त्यांनी घेतली. म्हणजे पहिल्यांदा या भूमिका कोणी घेतल्या तर त्यांनी घेतल्या. त्याचप्रमाणे बाबरीच्या वेळीसुद्धा पहिली भूमिका कोणी घेतली होती की ते शिवसैनिक असतील तर त्यांचा आम्हाला अभिमान असेल असं बाळासाहेब म्हणाले. मग शिवसेनेने हे केलं. मग भाजपनी तशाच प्रकारची भूमिका म्हणजे अनेक वर्षानंतर की आम्हीच त्याच्यात होतो असं मग सगळी केस संपल्यानंतर न्यायालयाची केस संपल्यानंतर मग बोलायला लागले भाजपवाले. त्याच्या अगोदर तेव्हा ते बोलत नव्हते. तेव्हा त्यांनी हात वर केलेले होते. म्हणजे बाबरी मशीद पडल्यानंतर तेव्हा ते म्हणत होते की एक धक्का और दो, बाबरी मशीद तोड दो. आणि आता ते म्हणतायत की ती मशीद नव्हती, तो ढाचा होता. म्हणजे भाजप शब्द कसे फिरवते आणि भ्याडपणाची वृत्तीचं प्रदर्शन कसं करते हेही मी तुम्हाला आत्ता सांगतोय. आणि शिवसेनेचा स्वभाव हा तसा नव्हता. मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांना सुद्धा एका टप्प्यावर बाळासाहेबांनी सांगितलं. शिवसेना हा पक्ष होता पण त्यांना सांगितलं तुम्ही कमळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवा असं त्यांना सांगितलं होतं. म्हणजे ते अशा प्रकारच्या जसं काँग्रेसच्या बद्दल जसं भाजपच्या बद्दल अशा भूमिका धाडसीपणे ते घेत असत. प्रमोद महाजन यांचा ते सन्मान करत कारण ते वाजपेयी आणि अडवाणी यांचे प्रतिनिधी आहेत म्हणून ते त्यांचा सन्मान घेत. गोपीनाथ मुंडे यांनी एकदा जी सांगितली ती गोष्ट ती अशी की 1990च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रभर 101 सभा बाळासाहेबांनी घेतल्या. 101 सभा. आणि ते मराठवाड्यात अहमदपूरला आले होते. पण त्यांची परळीला काही सभा नव्हती. गोपीनाथरावांना अस्वस्थ वाटत होतं की असं कसं माझ्याकडे सभा झाली पाहिजे. बाळासाहेबांनी सगळी ॲडजस्टमेंट केली. स्वतःच्या 2 सभा रद्द केल्या आणि त्यांच्यासाठी सभा घेतली. म्हणजे भाजपच्या गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी सभा घेतली. ज्यावेळी युतीचं सरकार पहिलं आलं तेव्हा गोपीनाथरावांना त्यांनी उपमुख्यमंत्री करा म्हणून पाठिंबा दिला पूर्णपणे. आणि तेव्हा असं ठरलं होतं की महसूल खातं म्हणजे गोपीनाथरावांकडे जाईल म्हणजे भाजपकडे जाईल. पण बाळासाहेब म्हणाले गृह खातं किती महत्त्वाचं असतं बघा. पण ते सुधीर जोशींकडे कदाचित जाणार होतं. बाळासाहेब म्हणाले की यासाठी आक्रमक असा नेता लागेल आणि म्हणून तुम्ही व्हा असं त्यांनी सांगितलं. बाळासाहेबांनी भाजपच्या गोपीनाथ मुंड्यांना त्यावेळी त्यासाठी पाठिंबा दिला होता. माझं असं म्हणणं आहे मला सांगायचं सगळं असं आहे की बाळासाहेब कशा प्रकारचे होते. आणि म्हणून मी आत्ता सांगतो की बाळासाहेबांनी या सगळ्या या धाडसी भूमिका घेतल्या. मी कशा घेतल्या सांगितलं की काँग्रेसच्या बाजूची सुद्धा भूमिका कशी घेतली. बाळासाहेब म्हणायचे की बाळासाहेबांनी अझहरुद्दीनचंही कौतुक केलं होतं आणि ते असं म्हणायचे की मला राष्ट्रभक्त मुसलमानांचा मला कौतुक आहे आदर आहे. पण जे पाकिस्तानवादी भूमिका घेतात त्यांच्याशी माझा पंगा आहे असं ते त्यांचं म्हणणं होतं. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा तशाच प्रकारची भूमिका घेतली. कुठल्याही प्रकारे हिंदुत्व सोडलेलं नाही. त्यांनी हिंदुत्व सोडले असं सातत्याने सांगून प्रचार करायचा अपप्रचार करायचा अशी गोष्ट चाललेली आहे. त्यामुळे हा जो काही ही सगळी काही व्यूहरचना आहे ती सर्वसामान्य लोकांनी समजून घेतली पाहिजे. आणि मी असं म्हणेन की बाळासाहेबांच्या नावाने सगळं सांगितलं जातं आहे. धर्मवीर आनंद दिघेंच्या नावाने सांगितलंही नाहीत आपल्यात. मला वाटत नाही की शिवसेनेचा त्याग करून धर्मवीरांनाही आवडलं असतं भाजपशी दोस्ती करणं. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून शिवसेना फोडून कधीही इतकी फुटली नव्हती तेवढी फोडून शिवसेनेचा जेवढी वाट वाढवण्याचा प्रयत्न करून भाजपशी दोस्ती करायची हे धर्मवीरांनाही आवडलं असतं का मी तुम्हाला प्रश्न करतो. जे आपल्यात नाही आहेत त्यांच्या नावाने काही सांगायचं आणि आपले हित आपला स्वार्थ साधायचा हे सध्या चालू आहे हे लक्षात घ्या तुम्ही.
मी असं म्हणत नाही की महाविकास आघाडी सरकारचं सगळं काही चांगलं होतं, बिलकुल नाही मी म्हणत. मी टीका केली त्याच्यावरती अनेकदा, अनेक पोस्ट लिहिलेले त्याच्यावर. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने कशा प्रकारचं राजकारण भाजप खेळत आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असताना सुद्धा तीव्र मतभेद भाजपचे त्यांच्याशी झालेले होते, हे लक्षात घ्या तुम्ही. ते तीव्र मतभेद झाले होते, चांगली खणाखणी झालेली होती. म्हणून आम्ही बाळासाहेबांना काही त्रासच दिला नाही असं जे म्हणतायत त्यांच्यापासून सावध राहा. बाळासाहेब ठाकरे हे वर्ण सगळं बघतायत आणि ज्यांचा सांभाळ करा, ज्या पक्षाचा, केवळ उद्धव आणि आदित्याचा सांभाळ करा म्हणजे त्यांचे चिरंजीव आहेत किंवा त्यांचा नातू आहे म्हणून नाही. ते शिवसेनेचे नेते आहेत, शिवसेनेचे कर्ते धर्ते आहेत. शिवसेनेची काळजी घेतली पाहिजे. उद्धव ठाकरे आणि आदित्यची काळजी म्हणजे शिवसेनेची काळजी घेतली पाहिजे. शिवसेनेशी जे दगाबाजी करतात त्यांच्याशी संगनमत करू नका असं त्यांना सांगायचं आहे. पण दीपक केसरकर कसं सांगतायत, ते सॉफ्टली बोलतात. ते काय म्हणत होते आधी की आम्ही बोलणी करायला तयार आहोत, मी मातोश्रीवर जायला तयार आहे. आणि मग पुढच्या टप्प्यात काय म्हणाले, जेव्हा असं म्हणण्यात आलं, आता बघा द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा दिला उद्धवजींनी, मग असं चालवण्यात आलं की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात काही समझोता होणार आहे असं चालवण्यात आलं. पण उद्धव ठाकरे यांनी हिंमत आपली सोडलेली नाही. पण जोरदार ते अटॅक यांच्यावरती करतायत का नाही, ते त्यांना काम करायचं कळू दे असं म्हणतात ते. पण आपण आपलं काम करायचं असं त्यांची भूमिका आहे. पण उद्या समजा असं उद्धव ठाकरे म्हणाले, समजा म्हणाले की चला आपण एकत्र येऊया, मग दीपक केसरकर काय म्हणतायत की नाही ते आता आमच्या हातात नाही, आता ते आता तुम्हाला भाजपशी बोलायला लागेल असं ते म्हणतात. म्हणजे बोलायचं फक्त की आम्ही एकत्र परत यायला तयार आहोत, बोलायचं असं. दीपक केसरकर काय बोलतात, आपण एकत्र येऊया असं नुसतं म्हणायचं. समजा ते आले पुढे, ते एकत्र यायला तयार असतील का नाही, कारण त्यांना शिवसेना ठाकरे मुक्त करायची आहे हे लक्षात घ्या शिवसैनिकांनो आणि सर्वसामान्य मराठी माणसांनो, सर्वसामान्य महाराष्ट्रातले सगळे जे काही लोक आहेत त्यांनी हे लक्षात घ्या. हा डाव लक्षात घ्या तुम्ही. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वापरायचं आणि बाळासाहेब ठाकरे यांचा वारसाच नष्ट करायचा, राजकीयदृष्ट्या नष्ट करायचा, शिवसेना संपवायची. आणि जी एकनाथ शिंदे गट म्हणून उरेल ती शिवसेना हे कळसूत्री बाहुली असते तसं भाजपच्या तालावर नाचणारी शिवसेना त्यांना पाहिजे आहे. उद्धव ठाकरे यांनी त्याला नकार दिलेला आहे ठामपणे आणि ही अतिशय चांगली हिंमत त्यांनी दाखवलेली आहे. अशी हिंमत त्यांनी दाखवली ती चांगली गोष्ट आहे. याच्या पुढचं पाऊल त्यांचं महाराष्ट्र व्यापी दौरे करा तुम्ही आणि तुमचं स्वतंत्र धोरण नका. तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या बरोबर जाऊ नका, पण शिवसेनेची ताकद ही सामान्यांचे प्रश्न सोडवूनच होणार आहे. रोजच्या रोज एकनाथ शिंदे गटावरती हल्ला चढवून नव्हे, त्यांच्या धोरणावरती हल्ला चढवा तुम्ही. त्यांच्या धोरणातल्या चुका दाखवा आणि तुम्ही तू चाल पुढे, तुला रे गड्या भीती कशाची, मनशुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल गड्या तुला भीती कशाची, असं गाणं आहे बघा माणूस चित्रपटात. त्याची मी आठवण करून देतो आणि एकनाथ शिंदे आणि भाजपचा जो डाव आहे तो ओळखा. बाळासाहेब वर बघतच असतील हे सगळं, आपल्या नावाने हे भाजपवाले आणि एकनाथ शिंदे गटाचे लोक काय करत आहेत. आणि म्हणून मी म्हणतोय बाळासाहेब तुम्ही बघताय ना, नमस्कार.